माझं नाव अनिल हातागळे, मी लहुजी समता परिषदेचा संस्थापक अध्यक्ष आहे। माझे मित्र राजू बर्डिया यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी माझ्याकडे एक विनंती अर्ज केला। माझ्या लक्षात आलं की राजू बर्डिया यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या मामाने संपत्तीच्या हव्यासापोटी खोटं व्हील करून या ठिकाणी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियाची फसवणूक केलेली आहे। आणि याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे की आज राजू बर्डियांची अवस्था किंवा त्याची परिस्थिती अत्यंत खालच्या थराला गेलेली आहे। राजू बर्डिया हे गेली 25 वर्ष न्यूझीलंडमध्ये नोकरी करत होते, पण इकडे मामाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या आईचा छळ देखील केलेला आहे, त्यांच्या आईला मरणयातना देखील दिलेल्या आहेत। अशा प्रकारचे अनेक न्यायालयामध्ये यांच्याकडून तशा पद्धतीच्या केसेस देखील राजू बर्डियांच्या मार्फत दाखल आहेत। परंतु जी केस मृत्यूपत्राच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी दाखल केल्यानंतर त्याला दाद न मिळाल्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर कोर्टाने संबंधित जे रमेश चोरडिया आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीचा आदेश पारित केल्यामुळे त्यांना अटक होणं गरजेचे होते। परंतु त्या आरोपींना अद्यापर्यंत अटक न होता त्यांना स्पेस दिला जातोय, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय। अशा स्वरूपाचं वातावरण आता आहे। म्हणून मी काल माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना एक निवेदन दिलेले आहे की आपण जातीने लक्ष घालून चोरडियांना आपण न्याय द्यावा, बर्डियांना आपण न्याय द्यावा अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे। या व्हीलच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने यांच्या खोट्या व्हीलच्याद्वारे त्यांनी ज्या प्रॉपर्टी आहेत आणि यांनी तिथे मागणी देखील केलेली आहे, आयुक्तांकडे केली, कलेक्टरकडे केलेले आहेत, जे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे सगळे अर्ज वगैरे केलेले असताना सुद्धा त्यांच्या परस्पर त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचं काम श्री रमेश चोरडे यांच्याकडून झालेलं आहे। आणि म्हणून ते अशा पद्धतीने अनेक प्रॉपर्टी पचवून बिल्डरशी संगनमत करून अनेक प्रॉपर्टी, अनेक मोठ्या मोठ्या इमारती देखील उभ्या केलेल्या आहेत। वास्तविक पाहता ज्या खोट्या व्हीलच्या आधारावर त्यांनी ह्या प्रॉपर्ट्या बळकवलेल्या आहेत त्या व्हीलला चॅलेंज केल्यानंतर त्यांच्या गुन्हे दाखल करा असं न्यायालयाने सांगितलं। वारंवार बर्डे यांची फसवणूक होते आणि म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र बर्डिया। मी गेले 25 वर्ष न्यूझीलंडला राहतोय आणि आता मी आल्यानंतर मी जे सगळे तपासणी केली तर मला आढळलं की ना हे जे व्हील मामाने जे केलेले ते सगळं खोटं आणि बनावटी। त्या आधारे मी न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने पण यांना त्याच्यावरती योग्य ते कारवाई करायची आणि FRI करायची असे आदेश दिलेले होते। आणि पोलिसांनी FRI वगैरे सगळं नोंदवून करून तरी ते जे काय प्रक्रिया जे आहे पोलिसांनी जे केलेली त्याच्यामध्ये फार दिवंगत प्रमाणे जरा थोडं लेट होतोय। त्याकरता तर मी आता हे अनिल भाऊ हातांगळे माझे मित्र त्यांना मी सांगितलं की बाबा याच्यावरती तुम्ही थोडं लक्ष घालून जरा थोडं योग्य ते मार्गदर्शन करून आणि योग्य ते कारवाई करण्यास थोडं पत्रकार परिषद करून याच्यावरती काहीतरी मार्गदर्शन करून आणि योग्य ते कारवाई करण्यात यावी। नमस्कार, माझं नाव विक्रम पाटील। आपण जर एकंदरीत पाहिले माझे जे आशील आहेत राजू बर्डिया हे कायद्याचं पालन करणारे व्यक्ती आहेत। साधारणपणे 1995 ला जे खोटं बनावट मृत्यूपत्र बनवण्यात आलं त्या अनुषंगाने त्यांनी वारंवार पोलिसांना तक्रारी देणं, CP अधिकाऱ्यांना जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाऊन तक्रारी देणं या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे। पण जे त्यातले जे आरोपी आहेत, मुख्य आरोपी आहेत, त्यांनी पोलीस यंत्रणाची मदत घेऊन या ज्या गुन्ह्यामध्ये ज्या प्रॉपर्टी सामील आहेत त्या प्रॉपर्टीचं हस्तांतरण करणं, त्या विकणं या गोष्टी केलेल्या आहेत। आम्ही 156 साठी जेव्हा कोर्टाकडे अर्ज केला तेव्हा कोर्टाने पोलिसांचा सविस्तर अहवाल मागवला होता। अहवालामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की जे व्हील बनवलेलं आहे ते प्राथमिक दृष्ट्या खोटं आहे, त्यावरती ज्या सह्या केलेल्या साक्षीदारांच्या त्या बनावट आणि खोटं आहे, त्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या केस आहे असं दिसून येतंय असं पोलिसांचं म्हणणं आहे। अशा पार्श्वभूमीवरती आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू आणि आमच्या आशिलाच्या वतीने जावं लागलं तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, पण जे संबंधित आरोपी आहेत यांच्यावरती कडक कारवाई करू।